नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण? आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर तुम्हा सर्वांना एक माझी नम्रतेची विनंती आहे, जर तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असतील ना, तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करत चला. तर चला मग लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया. हॉटेलसारखी चव घरी हवी आहे, तर मग हा गुपित मसाला एकदा नक्की बनवून ठेवा. तुम्ही एकदा जर हा गुपित मसाला बनवून ठेवला ना, तर तुमची चिकन, मटन, फिशची भाजी ही तुमची दुपटीने चव वाढवणार आहे. त्यासाठी हा गुपित मसाला एकदा नक्की बनवून पहा. आता हा गुपित मसाला मी नेमका कसा बनवला आहे, प्रमाण किती घेतलं आहे आणि कसा बनवायचा आहे, तर त्यासाठी व्हिडिओचा शेवट अजिबात पाहायला विसरू नका. कारण मी व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची टिप्स दिलेली आहे. व्हिडिओ थोडा देखील स्किप न करता शेवटपर्यंत पहा. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा. चला तर मग लगेच साहित्य पाहूया. इथं बघा, आपल्याला सुरुवातीला घ्यायची आहे बाजरी. आता इथं मी ही बाजरी घेतलेली आहे. आता हे प्रमाण जर तुम्हाला सांगायचं म्हटलं ना, तर ही बाजरी 2 ग्लास इतकी आहे. आता ही गावरान बाजरी आहे. आता नंतर आपल्याला 2 ग्लास बाजरी घेतलेली आहे, तर त्याच्यासाठी 1 ग्लास आपल्याला धने घ्यायचे आहेत. 2 ग्लास बाजरीसाठी 1 ग्लास धने हे पुरेसं प्रमाण आहे. नंतर आपल्याला त्याच ग्लासाने 1 ग्लास आपल्याला चणा डाळ घ्यायची आहे. आता हे धने घरचेच आहेत, चणा डाळ घरचीच आहे आणि बाजरीसुद्धा घरचीच म्हणजे गावरान बाजरी आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बाकी दुसरं काहीही साहित्य घालायचं नाही. याच्यामध्ये आपल्याला खड्या मसाल्यांपैकी आपल्याला फक्त दालचिनी आणि तमालपत्र घालायचे आहेत. आता हे प्रमाण जे आपण सांगितलेलं आहे, तर ते परफेक्ट आहे. आता आपल्याला हा जो आपण गुपित मसाला बनवणार आहोत, तर तो आज आपण हा चुलीवरतीच भाजणार आहोत. आता सुरुवातीला बघा, इथे मी काय केलं, चूल पेटवलेली आहे आणि चुलीवरतीच हा आपल्याला मसाला एकदम कमी आचेवर आपल्याला हा फक्त भाजण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जास्त वेळ द्यायचा आहे. त्याने हा जो आपण मसाला बनवणार आहोत, यालाच आमच्याकडे येसूर म्हटलं जातं आणि हा येसूर तुमच्या कुठल्याही नॉनव्हेजच्या भाज्या असू द्या, तर त्या भाजीला हा आवर्जून वापरला जातो आणि हा येसूर कुठेही बाहेर मार्केटमध्ये घरी बनवलेला भेटत नाही. आता हा आपल्याला कमी आचेवर हा आपल्याला पूर्ण मसाला काय करायचा आहे, भाजून घ्यायचा आहे. म्हणजे जे साहित्य घेतलेलं आहे, तर ते कमी आचेवरच भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला बघा, इथं धने भाजलेले आहेत. धने चांगले बघा असे कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. जास्त पण भाजायचे नाहीत, अगदी थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. नंतर ते आपल्याला एका मोठ्या पसरट ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला त्याच कढईमध्ये हरभरा डाळ घालायची आहे. डाळ सुद्धा आपण जसे धने भाजून घेतले आहेत की नाही, तसेच आपल्याला डाळ सुद्धा भाजून घ्यायची आहे. फक्त भाजताना आपल्याला थोडासा जास्त वेळ द्यायचा आहे, म्हणजे आपण जो हा येसूर बनवणार आहोत, तर त्याला जास्तीची चव येणार आहे. आता हा मसाला मी बघा इथं टेरेसवर भाजायला आलेली आहे. टेरेसवर चूल मांडलेली आहे सिमेंटची आणि त्याच्यावरती हा मी मसाला भाजून घेत आहे. तर मी साईडचा तुम्हाला थोडासा निसर्गमय वातावरण दाखवलेलं आहे. नंतर बघा, आता इथं आपली मस्त डाळ ही आपल्याला आणि सतत हलवत राहायचं आहे. मस्त डाळ खमंग अशी भाजलेली आहे. फक्त काय करायचं आहे, हा जो मसाला भाजताना आपल्याला काही महत्त्वाच्या टिप्स टाळायच्या आहेत. मसाला बनवताना आचेचं नियंत्रण ठेवायचं आहे. मंद आचेवरच आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. मसाले व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत, तरच आपल्या ह्या गुपित मसाल्याला चव येणार आहे. आणि एकदा जर तुम्ही हा गुपित मसाला बनवून ठेवला ना, तर वर्षभर हा टिकतो, अजिबात खराब होत नाही. नंतर याच्यामध्ये आपण जे खडे मसाले घेतलेले होते, ते अगदी थोडेसे आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत. नंतर ते याच्यामध्ये सर्व साहित्य आपल्याला एकत्र काढून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला शेवटी भाजायची आहे बाजरी. आता ही बाजरी आपल्याला सुरुवातीला थोडासा जाळ जास्त घालायचा आहे आणि नंतर आपल्याला म्हणजे कमी आचेवरच आपल्याला ही बाजरी चांगली खमंग अशी भाजून घ्यायची आहे. आता हा जो गुपित मसाला आहे, तर नेमका कोणत्या कोणत्या भाजीला वापरता येतो,
तर चिकन करीसाठी तुम्ही हा गुपित मसाला वापरू शकता, मटण रश्श्यासाठी वापरू शकता, फ्राय जे आयटम असतात नॉनव्हेजचे तर त्याच्यासाठी हा मसाला वापरू शकतात, अंडी मसाल्यासाठी वापरू शकतात. बघा मस्त इथं खमंग अशी ही बाजरी भाजलेली आहे, कलर चेंज झालेला आहे. फक्त आपल्याला मसाले भाजताना थोडीशी काळजी घ्यायची आहे, वेळ जास्त द्यायचा आहे भाजण्यासाठी. अगदी मी तुम्हाला पारंपरिक आणि चविष्ट येसूर मसाला, जो कोणत्याही नॉनव्हेज डिशची चव दुपटीने वाढवतो, हा खास घरगुती मसाला चिकन, मटण आणि फिशसाठी वापरता येतो. तर तो मी आज तुम्हाला घरच्या घरी कसा बनवायचा, तर अगदी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. अगदी नवशिक्यांनाही हा मसाला अगदी सहज बनवता येईल. जो की आपण आज गुपित मसाला बनवलेला आहे. तर त्यासाठी व्हिडिओ थोडा देखील स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत. सर्व साहित्य थंड करून घ्यायचं आणि गिरणीवरून हे आपल्याला दळून आणायचं आहे. फक्त आपल्याला काय करायचं, हे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच गिरणीमध्ये दळण्यासाठी न्यायचं आहे. चला आता गिरणीतून आपण दळून आणूया. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात. इथं बघा येसूर हा मी दळून आणलेला आहे आणि हा दळून आणताना एकदम असा बारीक दळायचा आहे, जास्त पण बारीक नाही आणि जास्त मोठा पण नाही, एकदम असा थोडासा रवाळ असा दळून आणायचा आहे, जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि तुम्ही असा एकदमच जर 2, 3, 4 किलोचा जर करून ठेवला ना तर वर्षभर हा, आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो आपण रोजच्या जी भाज्या बनवतो की नाही, तर रोजच्या भाजीमध्ये सुद्धा आपण पोहे खायचा 1 चमचा जर हा गुपित मसाला टाकला ना, तर नक्कीच तुमची रोजची भाजी देखील दुपटीने चव वाढवल्याशिवाय राहणार नाही. आणि हा मसाला असा बनवायचा आणि काचेच्या बरणीमध्ये काय करायचं, बरणी कोरडी करायची, घासून पुसून घ्यायची आणि स्वच्छ करून घेतल्यानंतर कोरडी करून त्याच्यामध्ये हा आपल्याला गुपित मसाला भरून ठेवायचा आहे आणि त्याला झाकण लावून ठेवायचं आणि रोजच्या भाजीला 1 चमचा घातला तरी सुद्धा खूप छान अशी चव लागते. एकदा तुम्ही नक्कीच हा गुपित मसाला नक्की बनवून बघा. याला आमच्याकडे येसूर म्हटलं जातं. तुमच्याकडे काय म्हणतात? तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि हो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.